भिलवंडी तालुका रहनाल चरनीपाड़ा आगरी समाज हॉल में ग्राम पंचायत रहनाल प्रभारी सरपंच प्रताप मारुति पाटिल के नेतृत्व में ग्राम पंचायत रहनाल व दैनिक सकाल द्वारा रहनाल गावची यशोगाथा नाविन्यपूर्ण उपक्रम ग्राम समृद्धि व वृक्ष रोपण कार्यक्रम का आयोजन बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। इस अवसर पर रहनाल गांव के आजी माजी सरपंच ने उपस्थित होकर गांव की विकास यात्रा और यशोगाथा को एक नए रूप में पेश किया। इस अवसर पर माजी सरपंच नामदेव पाटिल, हनुमान बाबू नाइक, राजेंद्र मडवी, राजेंद्र भोईर, रंजना गायकवाड़, ज्योत्सना मडवी, किशोर पाटिल, पंकज पाटिल, जय दत्तात्रय पाटिल, हेमलता पाटिल, शिवनाथ भोईर, मनीषा भोईर, नंदा भोईर, अश्विनी नाइक सहित भारी संख्या में अनेकों मान्यवर तथा आजी माजी सरपंच तथा ग्रामस्थ मंडल व महिला उपस्थित थे। आइए देखें वहां का एक दृश्य। दैनिक सकाळच्या माध्यमातून चांगलं काम करणाऱ्या ग्रामपंचायती आणि त्या ग्रामपंचायतीची एक व्याख्या त्यांनी बनवली की ग्राम समृद्धी या नावाने उपक्रम घ्यायचे। या महाराष्ट्रात प्रथमच आपली ग्रामपंचायत निवडली असेल आणि त्याचा कार्यक्रम घेण्याचा लाभ आपल्या ग्रामपंचायतीला मिळाला। खरंच असं वाटते की ज्यावेळेस ग्रामपंचायत आपली विभक्त झाली, वेगळी झाली, तो साल होता 1966 चा। त्यावेळेची परिस्थिती कशी असेल आणि आताची परिस्थिती कशी आहे याचा लेखाजोखा घेण्यासाठी आपण सर्व आपले जेवढे सरपंच झाले त्या सरपंचांना इथे बोलावून त्यांच्या कार्यकाळात कशा जडणघडणी घडल्या, ज्या जडणघडीत काही संघर्ष करावा लागला असेल तर त्यावेळेची परिस्थिती कशी होती की संघर्षाशिवाय काही नव्हतं, इतर उत्पन्न नव्हतं, फक्त घरपट्टी हेच फक्त उत्पन्न होतं। आणि इतर काही नसल्या कारणाने बऱ्याचशा अडचणी निर्माण व्हायच्या। आताच्या मुलांना त्या समजाव्या की आपल्या पूर्वजांनी किंवा आपल्या अगोदरच्या ज्येष्ठ मंडळींनी आपल्या गावासाठी काय काय केलेलं आहे त्यासाठी एक स्मरणिका देखील
त्याच्यासाठी जिल्हा परिषदच्या माध्यमातून जे आम्हाला समजलं की हे स्वरूप चांगलं आहे, म्हणून आम्ही त्याचा पहिला संजय दादांना बोलून सर्व संकल्पना विचारली, कुठल्या प्रकारे काय काय असेल त्याचं पूर्ण मार्गदर्शन घेतलं आणि सर्व सरपंचांना आमंत्रण देऊन, गावातल्या लोकांना आमंत्रण देऊन या संकल्पनेचं स्वरूप समजावून घेण्यासाठी आज आपण इथे जमलेलो आहोत। मी सांगेन की यापुढे जे सरपंच बोलतील त्यांच्या मार्गाची जे संघर्ष करावा लागला, जो काय त्यांना मानसन्मान मिळाला, जी त्यांनी कामं केली त्या कामाच्या माध्यमातून आज आपल्या गावाचा विकास चांगल्या प्रकारे झालेला आहे। म्हणून ही यशोगाथा मांडण्यासाठी आज मी सर्व सरपंचांना विनंती करीन की खरोखरच तुमच्या कारकिर्दीत जे घडलं असेल ते तुम्ही या व्यासपीठावरून सांगायचं आहे आणि योग्य असं आपल्याला त्यांचं मार्गदर्शन देखील यापुढे असंच मिळत राहील। म्हणून आजचं हे यशोगाथाचं आज आपण ग्रामपंचायतच्या माध्यमातून यशोगाथा आपण त्यांची ऐकणार आहोत। आणि मला सांगायला आनंद होतो की सरपंच प्रताप पाटील असतील आणि सर्वच नामदेव पाटील, राजन माडवी, राजन भोई सर्व उपस्थितांनी या उपक्रमासाठी सहभागी होण्याचं मान्य केलं। मी सर्वप्रथम आपल्या सर्वांचा आभार व्यक्त करतो। मला अजून एक वेगळा आनंद आहे की या निमित्तानं तुम्ही सर्व सुखदुःखाच्या कार्यक्रमाला एकत्र येत असाल, परंतु गावाच्या कार्यक्रमासाठी एका आगळ्या वेगळ्या उपक्रमासाठी आपण सर्व एकत्र आले आणि ते आणण्याचं सद्भाग्य सकाळच्या माध्यमातून मला लाभलं, याचा मला आनंद आहे। आणि म्हणूनच तुम्ही या उपक्रमामध्ये ज्यांचं योगदान आहे अशांचं आपण त्या संपूर्ण पुस्तिकेमध्ये वर्णनात्मक आणि संपूर्ण आपला अंतकाल, आपल्या गावाचा इतिहास या सर्व गोष्टींचा उहापोह करण्यासाठी मी या उपक्रमात सहभागी झाल्याबद्दल ग्रामपंचायत राणा आणि सर्व मान्यवरांचं आभार व्यक्त करतो। धन्यवाद। म्हणजे मागच्या टायमाला आम्ही केलेली कामं ही लोकांच्या समोर मांडण्याची संधी जी आम्हाला होती त्याच्याबद्दल धन्यवाद। मी ज्या टायमाला सरपंच झालो त्या टायमाची म्हणजे निधी जो असा तो तुटपुंजी असतो, जिल्हा परिषदचा फार तर आमदार निधी, तरी सुद्धा मी पहिल्यापासून जे गटाराचं काम घेतलं म्हणजे कोलीवाड्यात म्हणजे मंदिराजवळ विहिरीजवळ जेवढी घाण असायची त्याच्यात नाही वगैरे या लोकांना जे माहिती आहे। त्याच्यानंतर दुसरून आपल्याकडे सरनेपाड्यात इथे स्मशानभूमी हे पटेल लोक वगैरे नेहमी यायचे गावात आणि विचारले की आम्ही गावात हे अनुपम आहे, तर त्याच्यासाठी मला एकनाथ पाटीलने परशुरामरावांनी सांगितले की कुठेतरी इथे जागा शोध, मी तुला आमदार भागात स्मशानभूमी मंजूर करून देतो। ती मंजूर झाली। त्याच्यानंतर आपल्या गावात गुरांचा दवाखाना, महिलांसाठी गृह हे सुद्धा माझ्या काळात चालू झालं। त्याच्यानंतर प्रभाकर पाटील यांच्या काळात पाण्याची टाकी तयार झाली, पण मी सरपंच असताना गावात नाळा पाणी माझ्या त्याच्यात आलं। त्याच्यात आत्ता जे मी तुम्हाला लोकांना निधी येते, पूर्वी ते काही नव्हतं। त्याच्यामुळं आता जी प्रगती केली तेवढी आम्ही करू शकलो नाही। काय आता कसं आमदार पण केंद्रातनं इकडनं तिकडनं एवढे दोन शब्द सांगून माझे शब्द पूर्ण असताना अनेक आव्हानांचा सामना करावा लागला, परंतु या सर्व अडचणींमध्ये सर्व सोबतचे सहकारी सदस्य व ग्रामस्थ तसेच विशेष म्हणजे सोनवासी मागी माननीय भाजप पाटील व कंदापूरचा अध्यक्ष श्री नामदेव पाटील साहेब यांनी मोलाचे योगदान दिले। तसेच ही सर्व विकास कामे करत असताना
आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे असलेले नामदार माननीय केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेब यांच्या मुलाचे सहकार्य लाभले. या सर्वांच्या प्रेरणेने व सहकार्याने ही नवनवीन विकास कार्य करता आली. मी केलेल्या कामाबद्दल सांगायचं झाल्यास ही यादी खूप मोठी होईल, पण यातील महत्वाच्या कामाबाबत मी या ठिकाणी माहिती देतो. आज खऱ्या अर्थाने जे काम मी केलं त्याचं मला आर्थिक समाधान लाभले ते म्हणजे राहणार गावची क्रीडा नदी. हे काम करत असताना माझ्या एकट्याने हे काम झालेच असते, परंतु या खऱ्या अर्थाने मला सर्व गावाने मला पूर्ण साथ दिली. तसेच त्यास सरकारी ग्रामविकास अधिकारी, ग्रामपंचायतीचे सर्व कर्मचारी यांचे मुलाचे सहकार्य लाभले. त्यांच्या सहकार्यानेच मला सर्व कामे पूर्ण करता आली. त्यातील प्रमुख कामांचे यादी मी या ठिकाणी आपल्याकडे ठेवत आहे. नवीन ग्रामपंचायत कार्यालय बांधणे, ग्रामपंचायत कार्यालय सभागृह हॉल, शाळा, नवीन RCC इमारत बांधकाम करणे, तलाव संरक्षण भिंत बांधकाम करणे, अंजुपाटा शाळा इमारत बांधणे, चढीपाडा अंगणवाडी बांधकाम, ग्रामपंचायत कार्यालय खर्चाचे कंपाऊंड माला बांधकाम, नागेश योजना, विनामूल्य संरक्षण भिंत बांधकाम करणे, ग्रामपंचायत राहणार अंतर्गत रस्ते करणे, संपूर्ण गावात भूमिगत गटारे करणे, नागरिक योजना, चढीपाडा भूमिगत गटार बांधकाम करणे, आनंदनगरमध्ये गटार बांधकाम करणे, आनंदनगर सर्व गल्लीमध्ये टेबलटॉप करणे, चढीपाडा गिरीकडे जाणारा रस्ता सिमेंट कॉन्क्रिटीकरण करणे, राणा टॉप ते दिपेश पाटील यांच्या घरापर्यंत रस्ता कॉन्क्रिटीकरण करणे, दिपेश हॉटेल ते माणिक कंपाऊंड पर्यंत रस्ता कॉन्क्रिटीकरण करणे, सर्कुल कंपाऊंड ते हेलिपेड पर्यंत रस्ता कॉन्क्रिटीकरण करणे, रस्ते तयार करणे, गावठेपाडा रस्ता कॉन्क्रिटीकरण, राहणार पाडा ते शाळेपर्यंत रस्ता कॉन्क्रिटीकरण, गावली मंदिर गावापर्यंत रस्ता कॉन्क्रिटीकरण, राहणार गाव स्मशानभूमी सुशोभीकरण, आनंदनगर चढीपाडा स्मशानभूमी सुशोभीकरण, गजानन चौक ते गावदेव विद्यापीठ रस्ता सिमेंटीकरण करणे, राहणार पाडा ते ग्रामपंचायत कार्यालयापर्यंत रस्ता डांबरीकरण. वरील सर्व कामे करताना ज्या गावाने मला संधी दिली त्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो व आम्ही केलेल्या कामाचा ग्रामपंचायत राहणार या यशोगाथेमध्ये समावेश करण्याची संधी ग्रामपंचायत राहणारे सरपंच व सर्व सदस्य कर्मचारी यांनी दिली. त्याबद्दल मी पुन्हा एकदा सर्वांचे आभार मानतो. आपली सर्वांची सदैव साथ राहील अशी आशा बाळगतो व एकच सांगतो. या ठिकाणी जो कार्यक्रम ग्रामपंचायतीने आयोजित केला, मी प्रथम ग्रामपंचायतीचे आभार मानतो आणि त्याचे अभिनंदन करतो. तसेच त्या कार्यक्रमाची प्रेरणा संजय भोईर या पत्रकारांनी दिली, त्याबद्दल देखील मी त्यांचा आभार मानतो. कारण या ठिकाणी जेवढे सरपंच झाले ते एक आदर्श गावाला नेण्यासाठी एक कार्यक्षमता त्यांच्यात असली पाहिजे आणि ती असते. परंतु त्याच्यासाठी जे काही सरपंच काम करत असताना जे अडीअडचणी येतात त्याला सामोरे जावे लागते. त्याच्यासाठी गावाची एकजूट आणि सर्वांचा सहकार्य लावलं असतं. सरपंच हे फक्त पद नसून सरपंच हे गावाचा आत्मा आहे आणि विकासाचा पाया आहे. प्रथम आपण गावाचा विकास करत असताना गावातल्या ज्या ज्या गोष्टी अत्यावश्यक आहेत त्या आपल्याला पूर्ण करणं गरजेचं आहे. कारण दैनंदिन जीवनामध्ये पाणी, रस्ते, दिवाबत्ती आणि सर्वात जास्त महत्वाचं म्हणजे स्वच्छता. कारण आपली स्वच्छता आणि आपली परिसराची स्वच्छता असली तर आपलं आरोग्य चांगलं राहतं आणि आपण तर प्रगती करतोच, परंतु आपला देश देखील प्रगती बनवावा लागतो. आपल्याला सांगू इच्छितो की आपलं या पृथ्वी तलावर माणसाचं आयुष्यमान 100 वर्ष होतं,
परंतु आपल्या आता देशामध्ये 100 वरून ते 70 वर आले. काय तर ते पर्यावरणामुळे आज जपानमध्ये 100 वर्ष माणूस जगतो आणि तो काम करतो. तर हे जर आपल्याला पण 70 वरून 100 वर जायचं असेल तर गावात आपल्याला स्वच्छता असणं गरजेचं आहे. चांगलं पाणी, निर्मळ पाणी पिणं गरजेचं आहे. त्यानंतर मुलांना शिक्षण आणि आपण बघतोच राहणार ग्रामपंचायतीच्या माध्यमातून दरवर्षी मला वाटतं 100-200 झाडांची लागवड करतात. म्हणजे पर्यावरण आणि झाडे असणे देखील गरजेचं आहे. आताच मला वाटतं सरपंच प्रताप पाटील यांनी उल्लेख केला की राणगावचं नाव ही झाडी झुडपं. मला पण तेच वाटलं, कारण आपला गाव मेन रस्त्यापासून आतमध्ये असल्यामुळे रानात आपण राहतो. म्हणजे त्यावेळेला डांगर, आंबे, करवंद, भाजीपाला आणि शेतीचा व्यवसाय आपण रानात वर्षापासून रामपाटीच्या घरापर्यंत गेलं तर आपल्याला वातावरण बदल झालेलं दिसायचं. म्हणजे आपण रानात राहत होतो म्हणून रानात गाव पडतो. या पद्धतीने आपण हे ग्रामपंचायतीचं काम सरपंच आत्माराम पाटील होते. त्याच्यानंतर नामदेव पाटील साहेबांनी त्यांच्या ताकदीचं म्हणून सांगितलं, राजेंद्र साहेबांनी सांगितलं. मी सांगू इच्छितो की मी त्यावेळेस सरपंच झालो त्यावेळेस आम्ही एक ग्राम स्वच्छता अभियानामध्ये भाग घेतला आणि खरोखर प्रत्यक्ष फक्त ते एकट्यामुळं काम होत नाही, सरपंचामुळं किंवा ग्रामपंचायत कमिटीमुळं तो आपल्याला प्रथम क्रमांक मिळाला. तो फक्त एकट्यामुळे नसून त्या गावाचा सहभाग होता. त्या सहभागामधून आपल्याला तो पाहिजेशी मिळाला. या ठिकाणी कंप्लेंट नाही केलेलं आहे. त्यांचा जो क्रीडा मंडळ होता समुद्रानंतर एक दिवशी रस्ता बनवला. काही ठिकाणी शोष करते स्वतः जाऊन आपण पोहोचलो. एक ठिकाणी मी गेलो त्या ठिकाणी आपल्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी खड्डा खोदत असताना बाजूचा घरवाला एक जण आला आणि त्या जणांना आमचा पण खड्डा खोदायचा. म्हणजे मला सांगायचं तात्पर्य असं आहे की आपली स्वच्छता ही आपण केली पाहिजे. कारण हजारो वर्षापूर्वी एका मुलीसाठी हजारो कोटी रुपये खर्च करून लेकीला आणलं, जिथे मातेला आणलं. किती जो पूल बनवला, जो सेतू बनवला, त्याला किती खर्च केला. पण आपण जर आपल्या लेकीसाठी, आपल्या मुलीसाठी आपण एक शौचालय लावू शकत नाही का? आपण प्रत्येक गोष्ट आपण सरकारी योजनांवर किंवा आमदार खासदारावर अवलंबून न राहता तशी आपली ग्रामपंचायत सक्षम आहे. आपले ग्रामपंचायतचे सरपंच असो, आम्ही कार्यकर्ते असो, प्रत्येक ठिकाणी प्रयत्न करतो. परंतु त्या प्रयत्नाला यश नाही आलं तर ग्रामपंचायत त्याच्यामध्ये पुढाकार घेऊन ते काम करण्याचा प्रयत्न करत असते. सरपंच होते त्याच्या आधी आपल्याकडे अंडरग्राउंड गटारांचे काम आले तेव्हा सरपंच मॅडम ज्याने कॉन्ट्रॅक्टर जो पिल्ले होता त्यांनी पूर्ण आणि खरवाईचे काम घेतलं होतं. तिथे तरी काम केलं, त्याच्या दोन्ही गावात त्याला काम करून दिलं आहे. त्याच्यावर समोर मोठा प्रश्न निर्माण झाला होता. मी आणि नरेश पाटील संदीप घोष बसलेलो होतो मडीसाठी कुठे खाण्याला गेलो. बोलता गटारांचं कसं का बऱ्याच लोकांनी गटार म्हणजे काय माहीत नव्हतं. प्रत्येक गटारांचा माझ्या घरावर शिरपडे माझ्यावर वास येतो. मी मणी साहेब आल्यानंतर खाण्याला ग्रुप पहिला माझ्या घरातून चालू करा. माझ्या घराजवळ 5 चेंबर आले आणि सामन्याचे 4 आले, तिथे 5 आले. तिथून ते चालू झालं गटाराचे काम. ते एवढं स्वच्छ झाले कारण ते उघड्या पहिले गटार असायचे, लोकांना वास द्यायला. ते गटार गेलं आपल्या मंदिराकडे जरी मंदिर ते पुढे का थांबलं काम. काम थांबलं ते 600 मीटरचं काम थांबलं. 600 मीटर काम करण्याचा संपूर्ण काम कुठे जोडायला लागेल कारण हे नागेश्वरीचं काम आहे. पैसे आपले ते कॉन्ट्रॅक्टर होतात. माझ्याकडे हिरानगरवाले आले होते. हिरानगर आल्यानंतर मी संदीप बाबूने एक काम करा, तो नाही म्हणतो हिरानगरमध्ये करून घ्या, आपण आपल्या घरात करतो, तो हिरानगरमध्ये करून देतो. याच्यानंतर एक असं मोठं काम होता गावड्यात चालली वाटतं.
आता ते मला वाटलं आपण मणी समाजाच्या मागे गेले तर आमचा गट कधी होईल ते मॅडमचं नाव येत नाही मला सरपंचवर आले मणी सरपंच तुमच्या गटात तुम्ही मला गटात करून दिला आता ते मुद्दामच ते गटात करा खरोखर मी सांगतो हे जे आज आपल्या आधी माझे सरपंच जे काम करतात त्यांना प्रत्येक ग्रामस्थांनी जर मदत केली ना तर आपला गाव जो आहे अतिशय सुंदर आहे अजून सुंदर आपलं आताच प्रताप पाटील प्रभारी सरपंच आहेत माझ्या एखादी गाव फोन केला सर मी माझ्याकडे पाहणीच मी आता जेसीबी पाठवली पण ते काम काही लगेच धन्यवाद पण त्यांना वाटतं प्रताप पाटील सरपंच नाही पंकज पाटील कारण आम्ही नवीन बरोबर बरेच ठिकाण मला कसं बोललं तर त्यांना शेतला फोन कसा करायला आता ते बोलत धन्यवाद सर काम करतात आता ते जेसीबी लागेल खरोखर आमचा सिंहाचा वाटा आहे म्हणजे सरपंच मनीषा होतील सपनाबाई होतील त्याच्यावर काम केला फार आनंद झाला पण खरं म्हणजे आम्हाला अनेक लोक बनवण्याचं काम तो केला असेल तो स्वर्गीय बाजीराव पाटील स्वर्गीय मधुकर पाटील सुभाष म्हात्रे आणि आमचे आप्पा मी जेव्हा प्रभात सरपंच झाले तर मी बँकर छापा राहुलजी बँकर साहेब गेला तिकडे तू अजून साहेब झाला नाही तू साहेब कसा आहे मीरा आप्पा गेला राहुल तो माझ्या साहेब का ते साहेब करते आहे राजेंद्र पाटील नामदेव पाटील किशोर पाटील शिवनाथ गोलकर तू कसं काय साहेब झाला राहुल सर्वांच्या वतीनं आजचे सरपंच प्रताप पाटील आणि त्यांच्या कमिटीचे मनापासून आभार मानते की इथे जे सरपंच आहेत जेव्हापासून ग्रामपंचायत स्थापन झाली तेव्हापासूनचे सरपंच ते आतापर्यंतचे त्यांच्या कार्याचा आढावा येथे उपस्थित केला आहे त्यांनी जी जी कार्य केले त्या कार्याचा इथे सन्मान होत आहे म्हणजे जे पहिला सरपंच इथे झाले होऊन गेले त्यांनी जे जे कार्य केले एकटा सरपंच कुठलंच कार्य करू शकत नाही त्याच्या जोडीला सदस्य ग्रामपंचायत कमिटी आणि ग्रामसेवक तर मी त्यांच्यासाठी देखील जोरदार टाळ्या वाजवते आता राजकारणात पहिला स्त्रिया जास्त वावरत नव्हत्या पण जेव्हा देशाचे प्रधानमंत्री जेव्हा महिलांसाठी आरक्षण तयार झालं तेव्हा महिलांनी या जागांसाठी उपस्थित राहावा तेव्हा महिलांचा विचार होऊ लागला आणि एकदा असंच मडवी साहेबांचं आता आपण भाषण ऐकलं त्यांनी इतकी कामं केली की त्यांना लिहून काढावं लागलं आणि मला बरीचशी कामं त्यांची सांगण्यात तर राहून देखील गेलं असेल तर त्यांनी त्यावेळेस एक आपलं आत्ताचं जे सभागृह आहे ते ग्रामपंचायतचा उद्घाटन सोहळा होता आणि आम्हाला देखील ओळखलं तेव्हा महिला मंडळामध्ये मी होते तर मी देखील गेले तिथे आणि त्यावेळेस
शिवनाथ भोई यांच्या सहकार्याने आणि राजेंद्र मडवी यांच्या सहकार्याने आम्ही विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे प्रवेशद्वार इथे झालेले आहे आणि 14 एप्रिलला त्याचं भूमिपूजन झालं आणि हे काम फक्त 3 महिन्यामध्ये झालं, पूर्णत्वास आलं. म्हणजे माझी अशी इच्छा होती की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मला अधिकार दिला इथे सरपंच व्हायचा, निवडणूक लढवण्याचा, पण मला असं वाटलं की माझ्यामुळे त्यांच्या नावामध्ये माझं नाव राहावं म्हणून त्या इच्छेनं मी आज देखील माझं आणि आमचे शिवनाथ भोई यांचं देखील नाव दिलं आहे. पण आम्ही अभिमान करतो की आज आम्ही दोघं देखील आतापर्यंत त्यांच्या नावाशी जोडलं गेलं. त्यामुळे त्या नावावर बरेच वाद झाले. कपिल पाटील देखील आले होते. खूप 14 एप्रिलला वाद झाला होता. पण जेव्हा मला भाषण करायची संधी दिली आणि जेव्हा मी जय भीम बोलली तर त्या नावामध्ये काय ताकद आहे ते मला त्या दिवशी कळलं की संपूर्ण इथे गर्दी जमलेली होती आणि सगळी लोक आक्रमक झालेली होती. पण त्यावेळेस ती सगळी शांत झाली आणि त्या कमानीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नाव मिळालं. त्याच्यामुळे मला असं वाटतं की मला त्यांनी सरपंच बनण्याची संधी दिली आणि मी माझा या नावामध्ये सार्थकता दाखवली. आणि मी असं नाही सांगत की माझ्यामुळे आणि माझ्या, पण मी यासाठी संपूर्ण कमिटीचं धन्यवाद करते कारण यासाठी संपूर्ण कमिटी माझ्याबरोबर होती, ग्रामपंचायत कर्मचारी, कारण जे हे काम वादग्रस्त होतं पण ते कसं लवकर पूर्ण करावं यासाठी देखील मला त्यांनी सहकार्य दिलं. आणि जे आताच तुम्हाला माहिती नसेल की जी अंडरग्राऊंड ड्रेनेज सिस्टीम जे आतापर्यंत देखील त्याच्यामध्ये काहीच प्रॉब्लेम आलेला नाही, ते देखील सँक्शन माझ्याच कालावधी झाल्यामध्ये होतं आणि मला वाटतं ते पूर्णत्व काश्मीरी नाही यांच्या काळात झालेलं आहे. मी एवढे पूर्ण इथेच थांबते आणि खरोखर हे खूपच छान कार्यक्रम आहे प्रताप की आपण सरपंच झाल्यापासून आगळे उपक्रम चालू केलेले आहेत. याच्यामध्ये सरपंचांना देखील म्हणजे जे इतिहासात जमा झालेले कार्य पुन्हा तुम्ही लोकांच्या समोर आणलं आणि ते मांडण्याची संधी दिली. त्याच्यामुळे मी ग्रामपंचायतचे सरपंच आणि दैनिक सकाळचे संस्थापक यांचं मनापासून धन्यवाद करते. राणा ग्रामपंचायत व दैनिक सकाळतर्फे आयोजित राणा गावची यशोगाथा मांडणारा हा नाविन्यपूर्ण उपक्रम मी या राणा गावचे प्रभारी सरपंच त्यांचे सर्व सहकारी यांचं या राणा गावाच्या वतीनं उपस्थित सर्वांच्या वतीनं आभार व्यक्त करतो. आणि उपस्थित व्यासपीठ यांचा या कार्यक्रमाचा ऐच्छिक साधून या माजी सरपंचांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये कोणती कामे केली त्या कार्यक्रमाचा निबंध आपण तिथे मांडला. खरोखर मी तुमचं पोलीस पाटील म्हणून या राणा गावाच्या वतीनं तुम्हाला श्रद्धेचा प्रणाम करतो की तुम्ही या राणा गावाचा विकास करायला सुरुवात केली आणि आतापर्यंतच्या सरपंचापर्यंत येऊन तो विकास थांबलेला आहे आणि यापुढे सुद्धा अशाच पद्धतीचा हा राणा गावाचा विकास होत आहे अशी मी आपणास असं शब्द येतो आपणास या येणाऱ्या आताच्या सरपंचां माध्यमातून आणि पुढे येणाऱ्या जे पण सदस्य असतील, सरपंच असतील, कारण मी पोलीस पाटील असणारच आहे. त्याच्यामुळे कदाचित मला ते अधिकार नसतील, परंतु कार्यक्रमाचा आढावा किंवा विकासाचा आढावा घेण्याचं काम मात्र मी करत राहील. मी इथे माजी सरपंच सौ वंदना प्रकाश गायकवाड यांच्या वतीनं त्यांनी
कारकिर्दीमध्ये जो केलेला कामाचा आढावा आपल्यासमोर मांडीत आहे. प्रथमतः मी त्या काळचे सर्व सदस्य ग्रामविकास अधिकारी मला वाटतं देसाई साहेब असतील, उपसरपंच त्यावेळेस त्या काळचे मला वाटतं किशोरदादा असतील, कल्याणजी राम पाटील असतील, असे त्यांच्या जोडीला जे सर्व उपसरपंच होऊन गेले, त्यांचे सहकार्य होऊन गेले. कार्यक्रमासाठी उपस्थित राहिला तो ग्रामपंचायतच्या विनंतीला मान देऊ आपण इथे उपस्थित राहिला. खरं म्हणजे वेळ जास्त झालेला आहे, माहिती दिलं आहे, परंतु काही बाबी काही गोष्टी या ठिकाणी या व्यक्त करणं गरजेचं आहे असं मला वाटतंय. कारण ह्या राहणार गावाची आज कधी नाव हे कोणामुळे आहे, कशामुळे आहे, याच्या मागचं हे खरे नेतृत्व करणारी मंडळी आहे ती त्यांचा गौरव त्यांचा सन्मान या ठिकाणी होणं खरोखरच गरजेचं होतं. आणि यांनी केलेल्या कार्याची आज खऱ्या अर्थाने उजळणी झाली असं म्हणणं काही चुकीला करणार नाही. आणि आपल्या भावी पिढीसाठी आजचा हा जो उपक्रम होता यशोगाथा निर्माण होणार आहे लिखित स्वरूपात, तर ती यशोगाथेचा उपयोग आपल्या नेतृत्वाने आपल्या सरपंचांनी केलेला आहे याचं माहिती ही कायमस्वरूपी राहील. खरं म्हणजे ग्रामपंचायतचे काम करत असताना आपण सगळ्या सरपंच मंडळी एवढं काम केलेलं आहे की बरीचशी कामं आपण पूर्णच केली आहे. आता फक्त त्या कामांवर वेगवेगळ्या प्रकारचे मेंटेनन्स किंवा हेच कामं लागेल. यामध्ये आपल्या सरपंचांच्या मदत त्यांनी सरपंच आल्याला हेच सांगितलं की रस्ते गटारी होतच राहतील, पण गावाची संस्कृती हा टिकली पाहिजे. त्या अनुषंगाने आलेल्या सरपंच कमिटीने निर्णय घेतला की गावामध्ये बाहेरून आलेला माणूस हा प्रफुल्लित झाला पाहिजे. गावामध्ये गावाची संस्कृती कशी आहे यासाठी सगळी पेंटिंगची कामं त्याने केलेली होती. पर्यावरण संतुलन राखण्यासाठी वृक्षांचा जो करण दिलेला आहे तो एक वेगळ्या स्वरूपाचा ठेवा आणि त्याचीच फलनिष्पत्ती म्हणून आणि वसुंधरामध्ये आपण राज्यामध्ये कोकण डिव्हिजनमध्ये जवळजवळ दुसरा क्रमांक आपला या ठिकाणी आला. आणि मुख्यमंत्री समृद्धी योजनेमध्ये सुद्धा आपण तालुक्यामध्ये मराठी बक्षीस आपल्याला मिळेल कारण त्याचा निकाल बाकी आहे. आणि हे सर्व जे केलं हे आपण याच्या गोष्टी राबवल्या त्याच्या अनुषंगेच. आणि खरं म्हणजे या गावाची जी ख्याती आहे तो एकोपा आहे आणि देवाणघेवाण विचार मी बघतो आजूबाजूची ग्रामपंचायती आणि आपल्या ग्रामपंचायतीमध्ये खरोखरच विचारांची खूप अतिशय चांगली देवाणघेवाण या गावामध्ये दिसून येते. आणि त्याचीच ही प्रतिष्ठती आहे की हे गावाचं नाव आजही वरपर्यंत गेलेलं आहे आणि एक गावाचं आहे. मी जास्त वेळ नाही घेत या ठिकाणी आपण सरपंच म्हणून मी रामदेव बाबू पाटोल, हनुमान बाबू नाईक, राजेंद्र पाटोल मंडळी, राजेंद्र गोपीनाथ भोईर, रंजना प्रकाश गायकवाड, ज्योत्स्ना राजेंद्र मंडळी, ज्योत्स्ना दत्तात्रय पाटील, हेमलता उद्धव पाटील, शिवनाथुल्ला भोईर, नंदा विठ्ठल भोईर, अश्विनी कैलास नाईक आणि हे सर्व सरपंच आणि गावातील ग्रामस्थ हे आवर्जून या कार्यक्रमाला उपस्थित झाले. महिला बचत गट, ग्रामस्थ मंडळ, सर्व कर्मचारी या ठिकाणी उपस्थित झाले. विशेष म्हणजे संजय भोईर आपले जे पत्रकार आहेत त्यांनी किती वेळ दिला. मी या ठिकाणी हा जो हॉल उपलब्ध करून त्यांचे मी आभार मानतो आणि माझ्या म्हणून कोणाचं नाव राहिलं असेल तर मी किती व्यक्त करतो.